ही दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे घरावर पडलेले आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शाखांना ते पुन्हा एकदा भेटी देत आहेत. तर अमित आणि आदित्य ठाकरे देखील एकत्रित लालबाग, परळ आणि भायखळा या भागातून त्यांचाही प्रचार दौरा सुरू झालेला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे मुंबईमधल्या शाखा तुम्ही सागरे परिवार हा पहिल्यापासून कट्टर तलवार निष्ठावान शिवसैनिक आणि तुम्ही सुद्धा इथे सर्व जमलेले सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहात. लढाई कशासाठी लढतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परवा शिवाजी जयंती आपली विधानसभा पाहिली. आता सभेत मी आणि राज दोघंही पोट टेकीने बोललेलो आहोत. कारण ज्या पद्धतीने यांचा कारभार चाललेला आहे हा कारभार केवळ मुंबईच नव्हे तर आपलं आयुष्य गेल्यावर चाललेलं आहे. अनेक ठिकाणी आता त्यांच्याकडून पैशाचं वाटप सुरू झालं. या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. त्या तक्रारी आपण पोलिसांकडे आणि निवडणूक आयोगाकडे करतोय. पण पोलीस काय किंवा निवडणूक आयोग काय वरून जसा आदेश येईल तसंच करतोय. जागा आपल्याला जायचंय कारण आयुष्य आपलं आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, सर्व काही आहे. पण आज मी फक्त पहिल्या वॉर्डातून इथे या वॉर्डात येईपर्यंत तुम्ही सर्वजण कसे राहता हे पाहत आलेले. कुठे गटाराचं पाणी रस्त्यावरती आले, कुठे रस्ते खोदलेले आहेत, तिथेच वडापाव आहे, तिथेच देवानिकांच्या फ्रेंड्स आहेत. हे सर्व आयुष्य हे आपण सुधरू शकतो आणि आपण सुधरून दाखवलं होतं. गेल्या 4 वर्षामध्ये यांनी मुंबईची तिजोरी लुटून फस्त केलेली आहे. आता जो पैसा वाटताय हा पैसा जर का व्यवस्थितपणाने कामांच्या निमित्ताने वापरला गेला असता तर आज आपली मुंबई ही सर्वात स्वच्छ आणि चकाचक असं शहर म्हणून नावारूपाला आलं असतं. असो, अजूनही काही वेळ गेलेली नाही. पण त्यांची वेळ ही आता शेवटची आहे. काल सुद्धा आपण पाहिलं असाल प्रचंड खुर्च्यांच्या समोर यायला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. पाहिलं ना म्हणजे आता जिथे तिथे खुर्च्याच दिसतात. सत्तेची पण खुर्ची आणि समोर श्रोते नसतातच तिथे सुद्धा खुर्च्याच असतात. पण काय खुर्च्यांचा प्रतिसाद होता, प्रचंड प्रतिसाद खुर्च्यांचा. आणि त्या खुर्च्यांचा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काय त्यांचा मुद्दा होता. हे सगळे बकवास लोक आहेत. याला मुंबईशी काही पडलेलं नाहीये. मुंबई खतम करायची. आपण इथे सर्वजण पाहतो, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, काही गुजराती पण आहेत, उत्तर भारतीय आहेत. या सर्वांना मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आणि आपल्याकडे 25 वर्ष महापालिका होती तेव्हाही कुठेही भेदभाव न करता ज्या सोयीसुविधा देता येणं शक्य होतं त्या दिलेल्या आहेत. दिल्यात की नाही दिल्या? मग आता हे जे काही श्रेय घेतात पोस्टर कोणी बनवला? कोविडमध्ये जे काम आपण केलं असं एकही शहर भाजपने दाखवू शकत नाही की त्यांच्या राज्यात कोविड सारखं काम महाराष्ट्राने आणि मुंबईने जसं केलं तसं एकही राज्य नाही. जेव्हा आपण इथे लोक वाचवत होतो त्याच वेळेला गंगेमध्ये मृतदेह वाहत होते. गुजरातमध्ये सार्वजनिक स्वरूपात चिता पेटल्या होत्या. हे यांचं काम, हे यांचं पाप. पण असं पाप किंवा असं दुर्लक्ष आपण जनतेकडे होऊ दिलं नाही. असुया, आता परवा निवडणूक आहे. आज 5 वाजता प्रचार संपतोय. आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून कोण आलं सरळ 2 कानपटात मारा आणि पोलिसांच्या ताब्यात घ्या. आणि सर्व जनतेला सुद्धा सांगतोय, मातावानी त्यांना सांगतोय की त्यांचा पापाचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे. तो पापाचा पैसा घरात घेऊन आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य बरबाद होऊ देऊ नका. सत्तापेक्षा सत्य महत्वाचं आहे. आणि तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपले राष्ट्रवादी, जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे इंजिन असेल तिथे इंजिन आणि जिथे तुतारी असेल तिथे तुतारी, या निशाण्यांवरती आपलं मत नोंदवून आपलं आयुष्य हे चांगलं करा. एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पक्षाच्या शाखा भेटी आपण पाहतो आणि यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलंय. जर पुढचे 2 दिवस कोणी पैसे वाटायला आलं तर त्यांच्या कानफटीत मारा आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा, पण पुढचे 2 दिवस 2 रात्र डोळ्यात तेल घालून जागे राहा असं देखील आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. 15 तारखेला मतदान पार पडते, त्याआधी बऱ्याच ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप केला जातो आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील रोष पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेलं विधान.